Hello friends, we start the algebra of matrix, and in last period we complete the matrix addition of matrices. Then number 2 is scalar multiplication to the matrix, and number 3 घेतलं होतं आपण equality of matrices, two matrices when equal. आणि फोर्थ पॉइंट मी लास्ट पिरियड मध्ये सोडून दिला होता, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. आणि मॅट्रिक्सचं ऍडिशन शिकवलं मी तुम्हाला, स्केलार मल्टिप्लिकेशन टू द मॅट्रिक्स शिकवलं, आणि इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस हे राहिले. तर पण आपण थोडं रिपीट करू. ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस ऑलवेज पॉसिबल आहे का? आठवले? ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स इज पॉसिबल whenever they are of same order. If matrices are of same order, then the matrix addition is possible, otherwise not. म्हणजे addition of matrices exist possible when they are of same order only. Always नाही. addition कधी पण possible आहे असं नाही. स्केलार मल्टिप्लिकेशन टू द मॅट्रिक्स ही कंडिशन मात्र तुमची ऑलवेज ट्रू आहे. म्हणजे कुठल्याही स्केलारनं म्हणजे रिअल नंबरनं मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करता येतं. इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस, या कंडिशन मध्ये टू मॅट्रिसेस आर इक्वल, देन देअर ऑर्डर्स आर मस्ट बी सेम. ऑर्डर तर सेम असलीच पाहिजे. आणखी एक सेम काय असेल पाहिजे? each corresponding element equal to the corresponding elements of other matrix. Two matrices are equal if they are of same order and corresponding elements are exactly similar. Then the matrices are called the equal matrices. म्हणजे addition possible, order is same. Equal possible when they are of same order as well as corresponding elements are same. Now multiplication. आज आपल्याला घ्यायचे मल्टिप्लिकेशन. खरं तर ह्या ऑनलाईनच्या याच्यामध्ये पिरियड्स मध्ये तुम्हाला किती समजायला कसं व्हायला याचा रिस्पॉन्स मला घेता येईल. आणि आपले मुलं तक्रार करत नाहीत, समजलं तरी करत नाहीत, नाही समजलं तरी काहीच करत नाही. तर असं मी अंदाज घेतोय की हे तुम्हाला समजले, तुम्ही प्रॉब्लेम सोडून मला पीडीएफ पाठवा असं म्हणते. काम सोपं आहे. वाटल्यास फार पीडीएफ मोठी तसं ते एका टाईपचे एक दोन प्रश्न तरी सोडवलेले मला समजू द्या, अडचणी मला विचार. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बद्दल बोलू. मल्टिप्लिकेशन सुद्धा एका कंडिशन मध्ये पॉसिबल आहे. कधी पॉसिबल आहे? व्हेनेवर देयर आर टू मॅट्रिसेस आर गिवन, मॅट्रिक्स ए अँड मॅट्रिक्स बी, and if number of columns of matrix A equal to number of rows of matrix B. Whenever number of columns in matrix A equal to number of rows in matrix B, then and then only their product is possible, otherwise multiplication of two matrices does not exist. म्हणजे इथं सुद्धा मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन काढण्यासाठी तुम्हाला ही कंडिशन सॅटिस्फाईड झालीच पाहिजे. सेम ऑर्डर असण्याची गरज नाही, एक्झॅक्ट ऑर्डर सेम असण्याची गरज नाही. नंबर ऑफ कॉलम्स ओनली इक्वल टू नंबर ऑफ रोज इन मॅट्रिक्स बी. columns in A equal to rows in B. For example, A and B are the two matrices. Suppose the matrix A has order 2 by 3 and B has order 3 by 2. Then what is the number of columns in matrix A? 3.
Number of rows in matrix B also 3. Number of columns in A equal to number of rows in B. And then the product of matrices AB is possible. And that new product matrix, त्यांचा आपण प्रोडक्ट घेतला का, तर एकाची ऑर्डर आहे 2/3, 2 rows 3 column. B 3 rows 2 column. तर प्रोडक्ट मॅट्रिक्स AB ची ऑर्डर काय? प्रोडक्ट मॅट्रिक्स AB ची ऑर्डर येईल 2/2. 2/2. म्हणजे कधी पण तुम्हाला पण एक एक्झाम्पल इथं वर देतो. A has order 4/2. B has order 2/3. Then the product matrix AB has order काय असेल बरं ऑर्डर? एक तर एक्झिस्ट आहे का प्रोडक्ट, नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ कॉलम्स इन प्री मॅट्रिक्स, पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज जर सेम असतील तर प्रोडक्ट एक्झिस्ट अँड दॅट प्रोडक्ट हॅज ऑर्डर इज 4/3. म्हणजे ही तुम्हाला ऑर्डर या उरलेल्या नंबर्स वरून काढता येते. म्हणजे मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन घेण्याच्या आधीच तुम्ही मला सांगू शकता की उत्तर जे येणारं मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर नेमकी काय असेल. बार जवळपास 10 वेळा मी कंडिशन रिपीट केली. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ नंबर ऑफ कॉलम्स इन मॅट्रिक्स A इक्वल टू नंबर ऑफ रोज इन मॅट्रिक्स B. फॉर एक्झाम्पल, A is of order 2/3, B is of order 3/2, then AB is of order 2/2. A is of order 4/2, B is of order 2/3, then AB is of order 4/3. In general, suppose A is matrix of order m by n, B is matrix of order n by p, then product matrix AB. प्रोडक्ट मॅट्रिक्स AB हॅज ऑर्डर काय असेल? हे दोन नंबर तर सारखे पाहिजे आहेत. AB ची ऑर्डर असेल m/p. रिपीट करतो पुन्हा. AB चा प्रोडक्ट घेण्याच्या आधीच AB मॅट्रिक्स किती ऑर्डरचा येईल हे आपण सांगू शकतो. रिपीट करतोय. ऍडिशन पॉसिबल फिर ऑर्डर इज सेम. मल्टिप्लिकेशन पॉसिबल फिर नंबर ऑफ कॉलम्स इन A इक्वल टू नंबर ऑफ रोज इन B. हे कंडिशन लक्षात ठेवा. ऑलवेज अल्जेब्रा एक्झिस्ट नाही. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स कोण्या दोन मॅट्रिक्स ऍडिशन, कोण्या दोन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे करता येणं शक्य नाही. त्याला काही कंडिशन, म्हणजे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स इज एक्झिस्ट अंडर सम रिस्ट्रिक्शन, अंडर सम कंडिशन. ओके, इथे आपल्याला आता काय करूया, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एक्झाम्पल घेऊ आणि हा पार्ट शिकला की 11चा भाग आपला झाला म्हणता येईल. म्हणजे आजच्या जवळजवळ पिरियड मध्ये 11चा भाग संपतो. महत्वाचा थोडा प्रॉब्लेम नाही. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये साईडला लिहून ठेवतो मी. नंबर ऑफ कॉलम्स इन प्री मॅट्रिक्स इक्वल टू नंबर ऑफ रोज इन पोस्ट मॅट्रिक्स. प्री म्हणजे पहिला, पोस्ट म्हणजे शेवटचा. दोन मॅट्रिक्स A आणि B. प्री म्हणजे A, पोस्ट म्हणजे B. पहिल्यातले कॉलम, दुसऱ्यातले रो सारखे पाहिजे. समजा मी मॅट्रिक्स घ्यायला येतो, एक्झाम्पल घेतोय 2 4 1 3. इट इज अ मॅट्रिक्स and second matrix is 3 1 2 minus 1 and 1 4. या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट एक्झिस्ट आहे का कसं चेक करायचं? नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स दे आर 2. नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स आर 3. दे आर नॉट इक्वल. And here product of two matrices does not exist. असा प्रोडक्ट तुम्ही काढू शकत नाही. Product does not exist. Consider the second example. 4 minus 1 2 3 and here matrix is 2 0 1 1 4 5. This is. Now it is a pre-matrix. There are 2 columns and 2 rows.
number of columns in pre-matrix equal to number of rows in post-matrix are equal. Now the product is exist and that product is given by. आता आपण प्रोडक्ट कसा काढायचा पाहूया. ह्या दोन मॅट्रिसेसचा मला प्रोडक्ट घ्यायचा आहे. त्याच्या आधी एक एक्सप्लेनेशन देऊ. ह्याची ऑर्डर काय आली 2/2. याची ऑर्डर काय rows are 2 but columns are 3. These two numbers are same. Number of columns in pre, number of rows in post are same. And product matrix order काय येणार आहे 2 rows and 3 columns. Product matrix order काय येणार आहे 2 rows and 3 columns. म्हणजे तुम्हाला पहिलीच अंदाज घेता येतो की ऑर्डर किती दिली त्याप्रमाणे काय येणार आहे. म्हणजे आपल्या उत्तराच्या मॅट्रिक्स मध्ये 2 रो येणार आहेत आणि 3 कॉलम येणार आहेत. रो 2च येणार आहेत आणि कॉलमची संख्या 3 येणार आहे. 2 rows and 3 columns. आता आपण पाहूया इथलं एलिमेंट कसे आणायचे. थोडंसं हे काम वेगळं आहे. आपण काय करू याच्यातला रो कन्सिडर करा. रो पाहून घ्या. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये रो, सेकंड मॅट्रिक्स मधला पहिला कॉलम. ऑब्झर्व काय करा रो इन प्री मॅट्रिक्स अँड कॉलम इन पोस्ट मॅट्रिक्स. आता एक करस्पॉन्डिंग एलिमेंटची सम घ्या. सॉरी प्रोडक्ट घ्या. 4 into 2 या दोघांचं प्रॉडक्ट -1 into 1. 4 into 2 8 आलं. 1 minus 1 आलं आणि या दोघांचं जे ऍडिशन येईल तो म्हणजे आपला आला पहिला एलिमेंट. म्हणजे हे काम जरा असं वेगळे आहे. यालाच आपल्याला वेळ द्यायचा आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ह्याला याच्याशी थोडक्यात करस्पॉन्डिंग जोडा. पहिला दुसरा. या दोघांचा प्रोडक्ट प्लस या दोघांचा प्रोडक्ट. आता शिकायला आन्सर प्रोडक्ट मॅट्रिक्सचा पहिला एलिमेंट. रो तोच राहू द्या. कॉलम चेंज करू. रो तोच. आता या कॉलम कडे रो तोच या कॉलम कडे पुन्हा ह्याला याच्याशी करस्पॉन्डिंग जोडा. 4 into 0 -1 into 4. 4 into 0 0 minus 4 हा आला आपला सेकंड एलिमेंट. दुसरा एलिमेंट. पुन्हा हा रो सोडून द्या आणि तिसऱ्या रो कडे चला. थर्ड रो. प्रोसेस तीच. फर्स्ट रो लास्ट कॉलम. आता फर्स्ट रो लास्ट कॉलम काय एलिमेंट देईल तुम्हाला पुन्हा तेच 4 into 1 -5 that is equals to -1. आत्ताशी आपला फर्स्ट रो न फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम प्रोडक्ट करणं झालंय. प्रोडक्ट संपला नाही. पुन्हा काय करा आता इथला फर्स्ट रो न लक्षात घेता सेकंड रो ला राऊंड करतो आणि पुन्हा प्रोसेस तिथून स्टार्ट करतो जी आधी केली होती. फर्स्ट रो अँड सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम. 2 into 2 4 plus 3 एलिमेंट काय आला मग 7. याला मल्टिप्लाय करा. पुन्हा आता सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम. 2 into 0 plus 12 म्हणजे इथं नंबर आला 12. सेकंड रो थर्ड कॉलम. 2 into 1 2 plus 15 2 15. 2 plus 15 is
17. याला आपल्या दोन मॅट्रिक्सचे प्रोडक्ट. पुन्हा एकदा सांगते, इथं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, एक एलिमेंट निवडेल. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. करस्पॉन्डिंग एलिमेंटचा प्रोडक्ट घ्यायचा आणि मग त्या दोघांची सम घ्यायची. म्हणजे 2 into 2 4 plus 3 7. ओके, असे मी 3-4 एक्झाम्पल घेईन, समजेल तुम्हाला. पुढचं एक्झाम्पल, इफ ए मॅट्रिक्स 4 2 1 1 2/2 चा मॅट्रिक्स दिले, बी 1 2 1 3 0 2. आता इथे मी दोन क्वेश्चन विचारले, फाइंड ए इंटू बी अँड बी इंटू ए. आपण मॅट्रिक्स ए बी फाइंड आउट करायचा प्रयत्न करू. ए बी इज 4 2 1 1, इट इज मॅट्रिक्स ए. बी इज 1 2 1 3 0 2, and therefore AB is equal to, आता प्रॉब्लेम झाला मागचा, याची ऑर्डर 2/2, याची ऑर्डर 2/3, तर आन्सर येणार आहे 2/3, 2 rows and 3 columns. हा अंदाज घेतला म्हणजे आपल्याला इथं मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करायला सोपं जाते. ओके, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिल्या रो पहिल्या कॉलम, 4 1 आणि 3 2. 4 1 चा प्रोडक्ट 4 6 6 plus 4 हा फर्स्ट एलिमेंट आला आपल्याकडे 10. कशाला सांगतो पुन्हा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 4 न 4 ला 2 न 3 ला मल्टिप्लाय, दोघांची सम. रो तोच राहू दे, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, 4 into 2 2 into 0, that is 8, 8 plus 0. रो तोच, कॉलम शेवटचा, 4 into 1 2 into, माझ्या मोठ्या कडे हे दोन करस्पॉन्डिंग. 4 चा प्रोडक्ट 4 1 सी, 2 चा प्रोडक्ट 4 plus 4 इट इज 8. एक कॉलम घ्यायचा, रो घ्यायचा, कॉलम कॉलम कॉलम, एक एलिमेंट आहे. आता सेकंड रो प्रोसेस ती, सेकंड रो फर्स्ट कॉलम, 1 plus 3, this is a 4. It is 1 plus 1 into 2, 2 plus 0, 2. 1 plus 2, it is a 3. Product matrix AB, AB. Well, now BA and matrix BA. BA matrix मी इथं कंप्लीट लिहितो, पण कारण मला तुम्हाला एक दाखवायचंय पण आहे की आपल्याला कधी कधी रूल आपला जरी विसरला तरी पण प्रोडक्ट घेता घेताच कळते की प्रोडक्ट पॉसिबल आहे का प्रोडक्ट पॉसिबल नाही. आता हा बीए प्रोडक्ट घेताना मी काय केलं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, डायरेक्ट प्रोडक्ट घ्यायला सुरुवात करू. काय होते, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मी इथं कसं करणार, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथं बघा, फर्स्ट रो मध्ये 3 एलिमेंट आहेत, इकडे 3 एलिमेंट नाहीत. आणि दुसरं कसं चेक करायचं, पहिल्या रोची कॉलम किती 3, रो किती 2, नंबर ऑफ कॉलम्स इन प्री मॅट्रिक्स, नंबर ऑफ रोज इन पोस्ट मॅट्रिक्स सेम आहेत का नाही. मग इथं म्हणा बीए प्रोडक्ट डज नॉट एक्झिस्ट. ही मजा आहे का आपल्या मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशनची. तेच दोन मॅट्रिसेस आहे, त्या दोघांचा प्रोडक्ट ए इंटू बी घेतला तर पॉसिबल आहे आणि बी इंटू ए घेतला तर पॉसिबल नाही. एवढ्यानं तुमच्या लक्षात येईल की ए बी आणि बी ए मॅट्रिक्स हे दोन मॅट्रिक्स यांच्या व्हॅल्यू ए बी आणि बी ए च्या व्हॅल्यू नेहमी इक्वल येतील का.
इथं तर बी पॉसिबल. मग इथे एक प्रॉपर्टी आपल्याकडे ए बी नॉट इक्वल टू बी, ते आपण एक्झाम्पल व्हेरीफाय पण करणार. ए बी नॉट इक्वल टू बी चा प्रॉपर्टी आठवते तिला काय, कोणती प्रॉपर्टी म्हणतात? प्रोडक्ट ए इंटू बी नॉट इक्वल टू बी इंटू ए क्रॉस बी नॉट इक्वल टू बी क्रॉस ए, म्हणजे क्रॉस कसा नॉट कम्युटेटिव्ह. A into B not equals to B into A. So multiplication of matrices is not commutative. Commutative like the satisfy होत नाही. Addition is commutative, multiplication not commutative. समजायला का? चला पुढचं एक्झाम्पल पुन्हा. नेक्स्ट क्वेश्चन. A 4 2 1 1, B 2 1 1 minus 1. Find A B and B. इथे मी मुद्दा एक्झाम्पल असं घेतलं की ए बी पण पॉसिबल आहे की बी ए पण पॉसिबल आहे. ए बी प्रॉडक्ट 4 2 1 1, ए इंटू बी 2 1 1 minus 1. देअरफॉर प्रोडक्ट मॅट्रिक्स ए बी किती ऑर्डरचा आहे? 2 by 2 2 by 2, सो आन्सर इज ऑल्सो 2. चला पहिला एलिमेंट सांगा. 4 2 2 1, 8 plus 2, that is 10. 4 2 8 plus 2 10. याला मल्टिप्लाय करा म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 minus 2, this is a 2. सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 लिहू डायरेक्ट, आणि सेकंड रो सेकंड कॉलम 0. A B and find B. What is the B? B is 2 1 1 minus 1. B पहिले लिहावं लागेल. प्रोडक्ट घेताना रियल नंबर सारखं कसंही कोणासोबत प्रोडक्ट नाही. B to A, पहिले B pre A, PB and post A. Okay. Now 2 1 4 1, 2 into 4 8 plus 1 9. First row column second 2 2 4 plus 1 5, 1 minus 1 4 1, that is 4 minus 1, this is a 3. It is 2 minus 1 1. पण तुमच्याकडे दोन मॅट्रिक्स मिळाले. पण ए बी पण भेटला, बी ए पण भेटला. ए बी चे एलिमेंट ऑब्झर्व करा, बी ए चे एलिमेंट ऑब्झर्व करा. आणि मला जी प्रॉपर्टी तुम्हाला इथे बार सांगायची की प्रोडक्ट मॅट्रिक्स ए बी अँड प्रोडक्ट मॅट्रिक्स बी ए नॉट इक्वल. मॅट्रिक्स तेच आहे, त्या मॅट्रिक्स नाही बदलून फक्त मी क्रम बदलून गेलो ए इंटू बी आणि बी इंटू ए. याचा अर्थ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. मॅट्रिक्सचा प्रोडक्ट घेताना एक तर प्रोसेस लक्षात घ्या. पहिल्याचा रो कॉलम, एक रो घेऊन दोन्ही कॉलम एक एक एलिमेंट मिळेल. सेकंड रो घेऊन पुन्हा कॉलम हे एलिमेंट मिळेल. ही प्रोसेस एकदा कळली. मला जे 11वीचं मॅट्रिक्स मी तुम्हाला पहिलेपासून म्हणलेले आहे, आपल्या बोर्डचा सिलेबस व्यवस्थित संपवायचा आणि त्याच्यानंतर जेडब्ल्यू ऍडव्हान्स कडे जायचं. बोर्ड बाजूला करायचा महाराष्ट्र बोर्ड आणि डायरेक्ट जेडब्ल्यू कडे जायचं. यात पोरांचं किती नुकसान व्हायला दरवर्षी पाहिलं. त्याचा बोर्डाचा ग्रुपच येत नाही 75%. आणि त्यामुळे काहीच नाही, फरक नाही. दोन्ही पुस्तकं पॅरलल ठेवा. मी तर म्हणतो तुमचं एनसीईआरटीचं बुक बोर्डपेक्षा सोपं आहे. वाटलं सॉल्व्ह करून पहा, प्रत्यक्ष पुढे पहा. काही प्रॉब्लेम जे त्याच्यावर अप्लाइड आले ते वेगळे. मी बेसिक म्हणतोय आपलं बोर्डचं बुक पहिले करा, एक प्रॉब्लेम करा. आणि त्यासाठीच हा चॅप्टर मी 11वीचाही पार्ट घेतो आणि 12वीचाही पार्ट घेतो. पूर्ण मॅट्रिक्स पहिल्या दिवशी घेतले आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस, कसे मॅट्रिक्सच्या टाइप्स. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंटवर प्रॉब्लेम घेतले पहा. सिंगुलर, नॉन सिंगुलर, देन सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक. ऍडिशन अल्जेब्रामध्ये ऍडिशन, स्केलर, मल्टिप्लिकेशन खूप इझी आहे. त्यावर तुम्ही एक्सरसाइज पण सोडली असेल. आणि आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हा पार्ट झाला की 11चा बेसिक पार्ट जवळजवळ संपतो. तरी आपण 1 ते 2 पिरियड आणखी याच्यावर घेऊन या पार्टला डिटेल्स संपवणार.
कारण मॅट्रिक्स मध्ये 12वीत मॅट्रिक कमी आहे, पण तिथे आपल्याला 12च्या बोर्डला आहे, हे फक्त आपल्याला JEE साठी पाहायचं. ओके, क्वेश्चन A 1 2 2 2 1 2 2 2 1 मॅट्रिक्स दिला A फक्त. शो दॅट A स्क्वेअर मायनस 7E A स्क्वेअर मायनस 7E this is a scalar matrix. आठवतं का scalar matrix? The matrix whose all diagonal elements are same. Whose all diagonal elements are same is called the scalar matrix. कोणता मॅट्रिक्स स्केलर येणार आहे? A स्क्वेअर मायनस 7A हा आपला स्केलर मॅट्रिक्स येणार आहे. A square can be written as A into A and 7 times A as it is. Square चा मल्टिप्लाय तुम्हाला माहिती आहे मीनिंग, त्याला मल्टिप्लाय केलं की त्याचा स्क्वेअर होतो, म्हणजे इथे रिअल नंबर सारखी प्रॉपर्टी आली. जर तुम्हाला A टू दी पॉवर n आलं तर म्हणजे A into A into A into A n टाइम्स, म्हणजे A टू दी पॉवर 3 आलं तर A into A into A 3 times A square. So A into A 2 times A into A. What is the value of A? Write the value of A. 1 2 2 2 1 2 2 2 1. This is A. Again write A because there is A into A. 1 2 2 2 1 2 2 2 1. Then minus 7 times A. 1 is A is 1 2 2 2 1 2 2 2 1. ओके, आता या दोन मॅट्रिसेसचं आपल्याला घ्यायचं प्रोडक्ट. या दोन मॅट्रिक्स प्रोडक्ट येतो का? हे 3 एलिमेंट आहेत, हे 3 एलिमेंट आहेत, 100% प्रोडक्ट जमतो आणि ते प्रूव्ह दॅट असल्यामुळे जमणार आहे, त्यामुळे त्याची कंडिशन व्हेरीफाय करत नाही. आता इथे 3 एलिमेंट आहेत, 3 एलिमेंट तर इकडे 3 एलिमेंट. पहिल्याला मल्टिप्लाय करा. 1 प्लस 4 प्लस 4 1 प्लस 4 प्लस 4 किती आले? 9. ओके, देन 2 प्लस 4 फर्स्ट रो सेकंड कॉलम. 2 प्लस 2 प्लस 4 म्हणजे किती आले? 8 का? 2 2 4 आणि प्लस 4 8. ओके, देन 2 प्लस 2 प्लस 2 सॉरी 2 प्लस 4 प्लस 2 इथं सुद्धा तुम्हाला 8 येईल. ओके, देन सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. इथे काय येणार आहे? इट इज 2 प्लस 2 प्लस 4 दिस इज 8. हे एलिमेंट अशीच येतील आता, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट 4 into that matrix. 4 into 1 it is a 4. 8 8 8 4 8 8 8 4. लक्षात आलं नसेल तर सांगतो सध्या, इथं चुकून 7 झालं, मी 4 घेतलं तरच केला येणार. प्रॉब्लेम थोडस करेक्शन झालं. आता काय करा? 9 minus 4 5 8 minus 8 0 0 0 5 0 0 0 5. कशाची व्हॅल्यू आली? A स्क्वेअर मायनस 4A. हे चुकलं होतं प्रश्नामध्ये घेताना, माझ्याकडून चूक झाली. A स्क्वेअर मायनस 4A. A स्क्वेअर मायनस 4A कसा मॅट्रिक्स आला का पाहिलं?
स्केलर मॅट्रिक्स आला. स्केलर काय? ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम and non-diagonals are 0, and hence we say that the matrix A square minus 4A is a scalar matrix. That matrix is a scalar matrix. Okay? हा थोडा बघा डेफिनेशन वर डिपेंड आणि प्रोडक्ट वर डिपेंड. ओके, पुढचं इथे बघा मॅट्रिक्स A दिलाय 4 3 2 -1 2 0, B 1 2 -1 0 1 -2. Show that AB is non-singular matrix. AB is non-singular matrix. तर पहिले आपण AB फाइंड आउट करू ना, मग तो सिंगुलर आहे की नाही पुढे चेक करता येईल. सिंगुलरची डेफिनेशन आठवून ठेवा. AB मॅट्रिक्स 4 3 2 -1 2 0 1 2 -1 0 1 -2. So the product matrix, हा मॅट्रिक्स किती बघितला आपण पहिला मॅट्रिक्स? हा मॅट्रिक्स आहे 2 rows 3 column. हा आहे 3 rows 2 column. So our product matrix is of order 2 by 2. Product matrix ची ऑर्डर येणार आहे फक्त 2 rows and 2 columns. हा अंदाज घेतला ना, म्हणजे मॅट्रिक्स आपण उगाच मोठा छोटा काढत बसत नाही. आता बघूया फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 -3 + 2. हा 4 × 1 4 -3 + 2 ऍडिशन केली 4 -3 1 + 2 इट इज 3. बरोबर आहे का? हा प्रॉडक्ट यायला चुकलं की सगळंच आहे ना. 4 -3 झालं 1 + 2 3. पुन्हा फर्स्ट रो सेकंड कॉलम 8 + 0 -4, that is 8 - 4 4. सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 -2 इथे 0 आहे -3. सेकंड रो सेकंड कॉलम -2 0 0, दिस इज -2. AB प्रोडक्ट आला बरोबर. AB is non-singular matrix. Non-singularity साठी काय करायचे? Write the element in matrix in the determinant. याला म्हणतात determinant of the matrix. Matrix चा determinant. मग determinant of matrix ची व्हॅल्यू येईल -6 - +12. So determinant of AB is equals to 6. म्हणजेच मला इथे मिळालं डिटर्मिनंट ऑफ AB non-zero number 6, and hence we say that matrix AB is non-singular matrix. AB matrix जो नवीन आला आहे प्रोडक्ट मॅट्रिक्स तो नॉन सिंगुलर. या मुद्दा मी मागची नॉन सिंगुलर असेल स्केलर असेल ह्या डेफिनेशन मध्ये येणार आहे, म्हणून तो पहिला आपण डेफिनेशन डिटेल घेतलं, त्याला पूर्ण 1 दिवस दिला आणि कंप्लीट मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन या पेरियडमध्ये सांगायचा प्रयत्न केला. प्रॉब्लेम सोडवताना समजा काही प्रॉब्लेम या एक्सरसाइज मधले आले नाही तर सरळ मला कमेंट टाक किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर क्वेश्चन क्रमांक टाकून द्या, ते पुढच्या पिरियडमध्ये घेईल. आणि जमले सगळ्यात अडचण नाही. असं जवळजवळ मॅटर 11 संपले पण एंड झालेलं नाही. सिमेट्रीवर आणखी काही प्रॉपर्टीज आहेत त्या पण घ्यायच्यात. बाकी काही फार विशेष राहिले नाही. पण ऍडिशन मल्टिप्लिकेशन आणि डेफिनेशन इतकाच पार्ट ज्यादा होता. पुढचा पार्ट उद्याचा. थँक्यू.